नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी रेणुका तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर प्रेक्षकांनो, तुमच्याशी मी मालिकेचे रिव्ह्यू याच्या नवनवीन अपडेट्स शेअर करत असते। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय घडणार आहे याचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आता सुमित्रा ही खूपच चिडलेली असते। जानकीच्या नावावर प्रॉपर्टी झाली आहे याचा तिच्या मनामध्ये खूप मोठा वाद निर्माण झालेला असतो। म्हणजे तिला आता असं वाटत असतं की नेमकं नानाने तिच्याच नावावर का बरं प्रॉपर्टी केली आहे। यामुळे तिच्या मनामध्ये खूप गोंधळ चालू असतो। बाकींच्या कुठल्याच घरातल्या व्यक्तीच्या नावावर नाही आणि जानकीच्याच नावावर का केली, असं काही तिच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो आणि खूप सारा मनामध्ये तिच्या गोंधळ देखील असतो। आता ती जो हार म्हणजे मोत्यांचा हार जो जानकी इतक्या वर्षानुवर्ष जपत आली आहे आणि तिचं म्हणणं असं होतं की ह्या मोत्याप्रमाणेच माझ्या घरातले सदस्य देखील मी एक एक हे जोडून ठेवलेले आहे। पण मात्र ती आता दुर्दैवाने हे सुमित्रा तोडून टाकते। ती बोलते, माझी चुकी झाली, मी जानकीवर ही जबाबदारी सोपवली, पण आता मी माझ्या हातानेच हे तोडणार, असं बोलते आणि ती आता तो मोत्यांचा हार तोडून टाकते आणि सगळे मोती त्यामधले हे पसरतात। जानकीला खूप वाईट वाटतं। ती खूपच हळहळव्या मनाने सुमित्राला बोलत असते, आई असं करू नका, पण मात्र सुमित्रा काही ऐकत नाही आणि ते मोती हे सगळे जमिनीवर पसरून टाकते, म्हणजे दाणादिन असे करते। आता तेव्हा बाकींच्या घरातील सदस्य देखील तेथे असतात। तर त्या संधीचा इथे शर्वरी देखील फायदा घेते। आता ती असं काही बोलते जेणेकरून ऋषिकेशच्या मनाला ते पटतं। ऋषिकेश तिला प्रेमाने जवळ घेतो आणि आता शर्वरी स्वतःच्या मनाशीच बोलत असते, मी असा काही डाव रचलाय ना, म्हणजे असं काही मी तीर चालवलाय जेणेकरून उद्या मला माझे दादा सगळेचे सगळे पैसे देईल, असं काही ती तिच्या मनाशी बोलत असते। तर आणखी पुढे आता ही खचून गेलेली जानकी तिच्याबरोबर मात्र साथ तिला ऐश्वर्या आणि अवंतिकाची यांची कायमच असते। कुठल्याही क्षणी त्या दोघीही तिच्यासोबत असतात। आता ऐश्वर्या बोलत असते, नेमकं नानांचा हा अपघात झाला कसा याचा शोध आपण लावलाच पाहिजे। तेव्हा जानकी बोलते, तुम्ही दोघे आहात ना माझ्याबरोबर? तेव्हा त्या दोघी बोलतात, हो आम्ही तुझ्याबरोबर आहोत। तर असं काही प्रेक्षकांनो, आता ह्या खचून गेलेल्या जानकीला अवंतिका आणि ऐश्वर्या कशी साथ देतात, शर्वरीचं हे खोटं नाटक सत्य हे सगळ्यांसमोर कसं येतं, हा जो काही खोटा नाटा प्लॅन चाललेला आहे आणि जे काही ती इथे आणते खोटेपणाचा, हे सगळं पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं हे रणदिवे कुटुंबासमोर कसं येईल। तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। छान छान अशा कमेंट करा। व्हिडिओ छानशा पुढच्या एपिसोडमध्ये।